सप्रेम जय महाराष्ट्र. एखाद्या कष्टकऱ्या शेतकऱ्यानं डोंगर दऱ्यातून वाट काढत काढत संघर्ष करत करत जीवाचं रान करत करत सगळ्या कुटुंबासहित पाणी आणावं आणि आपल्या शेतामध्ये सोडावं आणि त्यातून सोन्यासारखं पीक उगवून खऱ्या अर्थानं आबाळाकडे बघून या परमेश्वराचे मनापासून आभार मानावं. त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली, प्रचंड असा संघर्ष केला, आपली विचारांची पेरणी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये केली आणि खऱ्या अर्थाने सगळा हिंदू त्या ठिकाणी एकवटला. अनेक पक्षांना याचा फायदा झाला. अनेक जण पंतप्रधानपदी गेली, अनेक जण राष्ट्रपती झाली, फक्त आणि फक्त या शिवसेना प्रमुखांच्या विचारामुळे. शिवसेना प्रमुखांनी जे सगळे हिंदू एकत्र केले, जो सगळा हिंदुस्थान एकत्र केला, त्यामुळे अनेक पक्षांना फायदे झाले. आणि आज जर खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर या नाच्यासारखे गिरीश महाजनांसारखे हे कुठेतरी एका नाशिकमध्ये कुठेतरी बोलतात की शिवसेना जमीनदोस्त होत आहे. खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं गिरीश महाजन साहेब, आपण आपल्या जामनेर मतदारसंघामध्ये जाऊन बघा, त्या ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकरी तिथं जमीनदोस्त होत आहे. पहिले त्या शेतकऱ्यासाठी जाऊन तिथं काहीतरी करा आणि मग शिवसेनेचा विचार करा. आपण कुठल्याही लग्नामध्ये वराडामध्ये वरातीमध्ये नाचणारे आपण नाचे, मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला आपण नुसता नाच करणारे, फक्त स्वतःची पोळी भाजून घेणारे. अहो, तुमचे काय काय प्रकरण आहे सगळे सगळ्या जगाला माहिती आहे. खंडणीखोर तुम्ही फोडून घेतलेत, आरोपी तुम्ही जे गुंड आहेत ते तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेत आणि आमचे जे काही शिवसैनिक होते त्यांना सुद्धा ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलं. अहो, हा तुमचा मूळ बीजेपी जर पक्ष बघितला तर आजही खऱ्या अर्थानं जर बोलायचं ठरलं तर एक एक रिक्षा तुमची गावामध्ये भरल एवढेच मूळ बीजेपीचे तुमचे लोक आहेत. तुम्ही फक्त इतरांना धाकाने घेऊन आपला पक्ष तुम्ही तुमचा पक्ष फुगावला आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि गिरीश महाजन साहेब, कशा करता तुम्ही शिवसेना जमीनदोस्त करायला निघालात? पहिले तुमच्याकडे जे आहेत ते आधी स्वतःचा खालचा जो अंधार बघा. चाकणकर बाई आहेत, ते हागवणे प्रकरण काय आहे ते बघा. त्या प्रकरणाकडे जर लक्ष द्या. आमची माता भगिनी तिची कशा प्रकारे तिने आत्महत्या केली, त्या प्रकरण काय त्या प्रकरणाकडे बघा. संभाजीनगरचे ते संजय शिरसाट साहेब आहेत, त्यांचा मुलगा 67 करोड रुपयाची प्रॉपर्टी विकत घेतो. अहो, ही मंत्र्यांकडे एवढे पैसे येतात कुठून? महाजन साहेब, जरा त्याकडे आपण लक्ष द्या. महाजन साहेब, आपण खऱ्या अर्थानं आता पाकिस्तान मध्ये आपलं जे युद्ध झालं, खऱ्या अर्थानं आपण पाकिस्तानमध्ये हा विराम द्यायलाच नको होता. खऱ्या अर्थानं घुसून आपण किमान पीओके तरी आपण ताब्यात घ्यायला पाहिजे होती. हे आपण जाऊन आपल्या